सकाळची सुरुवात तर माझी झाली होती बीटरूट आणि कॅरेटच्या ज्यूसने. आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भरलेली वांगी. आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला आणि मी नैवेद्याला केलेला सर्व स्वयंपाक मी तुमच्यासोबत इथे शेअर करते. मस्तपैकी वांगी स्वच्छ धुवून घेतली आहे, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर वाटून घेतलं होतं. त्यानंतर घरातील सर्व मसाले टाकले, जसं की गरम मसाला, लाल तिखट, मीठ, हळद आणि सर्व एकजीव करून वांगे भरून घेतलेत. तेल टाकले. तेल चांगलं गरम झालं की हे वांगे त्यामध्ये सोडायचे आणि तेलात चांगले फ्राय करून घ्यायचे. तेलात चांगले फ्राय केले की ते चांगले शिजतात, म्हणजे जास्त वेळ लागत नाही वांगे शिजायला. आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि वरतून जो मसाला राहिला होता शिल्लक तोही टाकला आहे. तोपर्यंत तिकडे वरणाला चांगली फोडणी देऊन घेतली आहे आणि वांगे तर बघू शकता मस्त शिजले होते आणि एकदम टेस्टी झाले होते. आज गुरुवार होता म्हणून काहीतरी गोड करायचं म्हणून मी इथे शिरा केला होता, गुळाचा शिरा. अगदी सोप्या पद्धतीने रवा भाजला तुपामध्ये आणि रवा शिजून घेतला आणि त्यामध्ये फक्त गूळ टाकलं आणि बीटरूट घालून चपाती केल्या, भात केला आणि असा होता आजचा नैवेद्याचा स्वयंपाक.